नमस्कार, मी देशल चौकेकर खोत. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं जाणून घेणार आहोत महिलांनी हनुमान चालीसा वाचावी की नाही, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी. गुरुजी, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात प्रेक्षकांना ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार गुरुजी हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत. तसंच संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांचे अनेक सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की श्रावण महिन्यात हनुमानजींची पूजा करून 7.5 आणि शनिदोषापासून मुक्तता कशी मिळवता येईल? मी तुम्हाला एकच सांगतो, हं. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. म्हणजे हनुमानजीचे जर नाव घेतलं हं. तर भूत पिशाच सुद्धा आपलं जवळ येत नाही. तर मी एवढंच सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला शनीची 7.5, ढैया किंवा कोणताही दोषचा अशुभ प्रभाव जर कुंडलीमध्ये आहे आणि तुम्ही हनुमानजीचं नाव जाप करताय, हनुमानजीची पूजा करताय आणि त्यांच्यासाठी उपवास ठेवताय, तर निश्चितपणे शनी, राहू, केतू कोणताही अशुभ ग्रह तुमची कुंडलीमध्ये तुमच्या काही बिघाडू शकत नाही. त्याच्या एक कारण मी तुम्हाला असं सांगतो, जे लोक फक्त मात्र हनुमान चालीसा वाचताय, म्हणजे जे जास्त काही करू शकत नाही, फक्त हनुमान चालीसा, त्या हनुमान चालीसामध्ये खूप काही विषय जर तुम्ही थोडासा डीपमध्ये गेले ना, तर तिथं लिहिलेलं आहे की जे लोक, म्हणजे हा जे कलयुग आहे ना, तर या कलयुगमध्ये जे जागृत देव आहे ते हनुमानजी महाराज. आणि एक लाईन मी तुम्हाला सांगतो, संकट ते हनुमान छुडावे. म्हणजे एक तर असं आहे की जर तुम्ही देवांची उपासना केली तर देव तुमच्यावर कृपा करताय, म्हणजे ते तुमच्यावर कृपा करून संकट कमी करताय. पण हनुमानजी मात्र एक असे देव आहेत की संकट ते हनुमान छुडावे. म्हणजे तुम्ही ज्या संकटात आहेत त्या संकटातून तुम्हाला हनुमानजी लगेच तुमच्या सुटकारा करून देतात. नंबर 2, म्हणून त्यांना आपण संकट मोचन म्हणतोय. ढैया सुरू झाली शनीची, 7.5 शनीची सुरू झाली, आरोप लागले तुमच्यावर, अपघात होऊ लागले तुमच्यासाठी. नंबर 3, षडयंत्र होऊ लागले तुमच्यासाठी आणि लोक तुमच्या मागे लागले, शत्रू तुमच्या मागे लागले, आजार मागे लागले. तर मी तुम्हाला एकच सांगतो, फक्त त्या कंडिशनमध्ये, त्या स्थितीमध्ये लगेच हनुमानजीच्या वंदन, हनुमानजीची पूजा, त्यांची अर्चना, त्यांच्या त्यांना प्रसन्न करा. फक्त तेवढं नाही, आपल्या स्वार्थासाठी आपल्याला हे सगळं करायचं नाही. हनुमानजीला प्रसन्न करायचं आणि हनुमानजीची उपासना करून तुम्ही त्यांना प्रसन्न केला तर शनीची 7.5 ढैया निश्चितपणे तुम्हाला त्रास देणार नाही. निश्चितच गुरुजी, काही लोक ना श्रावण महिन्यात हनुमानाची खूप पूजा करतात. तर हनुमानाची पूजा केल्याने शनिदोषापासून मुक्तता मिळते का? तेच मी आता सांगत होतो की हं. जे लोक श्रावण महिन्यात नाही, तुम्ही जर कधी पण जर हनुमानजीची उपासना केली, श्रावणमध्ये काय की हनुमानजीला आपण रुद्र अवतार हं, म्हणतोय, हं. म्हणजे ते साक्षात महारुद्र अवतार आहेत. आता जसं आपली 12 ज्योतिर्लिंग आहे, ते 12 ज्योतिर्लिंगची जी आपण उपासना करताय, तसंच हनुमानजी पण महारुद्र अवतार आहे. आणि एक सांगू तुम्हाला चांगली गोष्ट, हनुमानजीची अर्चना, वंदन तुम्ही केली ना, महादेव जास्त प्रसन्न होत आहे. म्हणजे म्हणजे यांना जे आपण महारौद्र अवतार जे आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे म्हणजे यांची उपासना करून महादेव पण प्रसन्न होत आहे. तर श्रावण महिना तुम्ही करताय ते खूप खूप जबरदस्त. त्याच्यामध्ये तुम्ही जसं तुम्ही सोमवारचा उपवास ठेवताय, तसं तुम्ही शनिवारचा उपवास ठेवा. खूप काही लोक उपवास ठेवतात श्रावण महिन्यात. पण जर श्रावण महिना गेल्यानंतरही तुम्ही जर त्यांची उपासना करताय, तर तुम्हाला शनी ग्रहाची महादशा, अंतर्दशा, शनीचा वक्री दोष, ढैया, 7.5 किंवा दुसरा काही दोष जर असला तर तुम्हाला त्रास होत नाही. आणि नंबर 2 एक सांगतो, ज्या लोकांची कुंडलीमध्ये अष्टम मंगल आहे,
ज्या लोकांची कुंडलीमध्ये द्वादश मंगल आहे आणि मांगलिक दोष आहे, त्या मांगलिक दोषमुळे त्यांचं लग्न होत नाही किंवा त्यांना त्रास होतोय, ते आजारी पडतात, जर त्यांनीही जर हनुमानजीची उपासना केली श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिना गेल्यानंतरही जर उपासना केली, त्यांना पण त्रास होत नाही. निश्चितच. गुरुजी, मात्र श्रावण महिन्यात हनुमानजींची पूजा इतकी महत्वाची का असते? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. जसं मी सांगितलं की हनुमानजी महाराज रुद्र अवतार आहेत आणि रुद्रची पूजा आपण श्रावण महिन्यात निश्चितपणे करतो. आणि त्याच्यामध्ये काय आपण पथ्य पण पाळतो. कधी कधी काय असतं, आपण नेहमीच पथ्य पाळू शकत नाही, पण श्रावण महिन्यात जे लोक महादेवची पूजा करतात तसंच लोक हनुमानजी पण पूजा करतात. त्या हनुमानजीची पूजा करताना, उपवास करताना आणि काहीही काम असं करताना ते लोक पथ्य पाळतात. आता मी तुम्हाला सांगू खूप चांगली गोष्ट, खूप काही लोक काय करतात, ज्यांच्या हॉटेलचा व्यवसाय आहे, ते हॉटेलमध्ये पूर्ण श्रावण महिन्यात ते नॉनव्हेज वगैरे ते सगळं बंद करून टाकताय आणि एक बोर्ड पण लावून देतात, बाबा आम्हाला ते डिमांड करू नये. म्हणजे त्यांच्यासाठी मी त्यांच्या कौतुक करतोय मी की यासारखे लोक ते पथ्य पाळतात श्रावण महिन्यामध्ये. ते श्रावण महिन्यामध्ये आपण पथ्य पाळणार, तर श्रावण महिन्यात जर तुम्ही हनुमानजीची उपासना केली तर जसं महादेव प्रसन्न असतात तसंच तुमच्यावर महादेव हनुमानजीची पूजा करून अजून जास्त प्रसन्न होत आहे. आपण एक सांगतो ना, रामजीकडे जर आपल्याला जायचं तर हनुमानजीचं आवाहन करावं लागतं. राम दुआरे तुम रखवारे. म्हणजे तसंच जर तुम्ही हनुमानजीची आराधना करून मग तुम्ही जर महादेवकडे गेले, महादेव जास्त प्रसन्न होत आहे तुमच्यावर जास्त कृपा करताय. कारण ते रुद्र अवतार नाही, ते महारौद्र अवतार आहेत. म्हणून हनुमानजीची सेवा, अर्चना, पूजा, वंदना श्रावण महिन्यात नक्कीच केली पाहिजे. निश्चितच. गुरुजी, आपल्याला एक फोन आलेला आहे नाशिकहून दिलीप यांचा. दिलीप, आपला प्रश्न विचारा. तब्येतीचं गुरु. बेटा, जन्मतारीख काय तुमची? जन्मतारीख सांगा. 16/12/65. 16/12/65. आणि जन्म वेळ काय बेटा माहितीये का? नाही गुरु. जन्म ठिकाण सांगा, कुठे झाला होता जन्म? मालेगाव वडेल. ठीक आहे. एक तर तुम्ही आजारी पडताय, हे एकदम बरोबर आहे. पोटाचे विकार तुम्हाला थोडे जास्त आहे. ठीक आहे, पोटाचे विकार, कंबरची पीडा आणि नंबर 2 कोणतंही काम होत नाही. जर कोणत्याही कामात जर हात टाकलं ना, ते काम पण होत नाही तुमचे, है ना. आणि मागच्या 2.5 वर्ष झाला, 2.5 वर्षापासून तुम्ही म्हणजे खूप तुम्हाला त्रास आहे. ठीक आहे, शारीरिक त्रास पण आहेत आणि काम पण होत नाही. ठीक आहे ना. एक काम करा, मंगल चांगला नाही आहे, त्यासाठी मंगलची अर्चना, मंगलचे उपाय तुम्हाला करावा लागेल. त्याचे उपाय काय सांगितले तुम्ही करणार ना? तर नंबर 1, दर मंगळवारी चमेलीच्या तेलचा दिवा लावायचा तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरमध्ये. ठीक आहे, 10 मंगळवारपर्यंत. किती मंगळवार? 10 मंगळवार. मंगळवारी फुटाण्याची डाळ आणि गोळ ते गायला तुम्हाला खायला द्यायचं. ठीक आहे, म्हणजे त्याला नैवेद्य म्हणून तुम्हाला द्यायचं. ठीक आहे, तो पण 10 मंगळवार करायचं. आणि नंबर 3, तुम्हाला पौर्णिमाच्या दिवशी कोणताही देवीच्या मंदिरमध्ये जाऊन एक तुम्हाला ध्वजा लावायचे, झेंडा राहतो ना लाल रंगचा, ते झेंडा लावायचे, त्याच्यावर ते जय माता दी लिहिलं असतं ना, जय माता दी, ते झेंडा लावायचे तुम्हाला माता राणीच्या मंदिरमध्ये. ठीक आहे ना. ते 3 उपाय तुम्ही सुरू करा, तुम्ही आजारी पण नाही पडणार आणि तुमचं काम पण होणार. ठीक आहे ना. ज्या कामात तुम्हाला ते सक्सेस भेटेल ते काम पण तुमचे होणार. ठीक आहे. खूप खूप आशीर्वाद बेटा, खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद दिलीपजी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की श्रावण महिन्यात हनुमानजींना काय अर्पण करावे जेणेकरून हनुमानजी प्रसन्न होतील? ते मी तुम्हाला याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे, ते सांगतो मी. ते एक दिवस सीता मैया ते सिंदूर लावत होते. बरोबर. आणि हनुमानजी बघत होते. तर हनुमानजींनी प्रश्न केला की मैया एक सांगा, तुम्ही ते जे तुम्ही सिंदूर लावताय ते कशासाठी तुम्ही लावताय? तर सीता मैयांनी सांगितलं की मी हे जे लावती ना, ते याच्याने आपले जे रामजी त्यांच्या आयुष्य वाढतो. तर हनुमानजीने विचार केला, सीता मैया फक्त तेवढा सिंदूर लावती आणि रामजीचं आयुष्य वाढतो. जर मी तो सिंदूर जर पूर्ण अंगाला जर मी लावला तर रामजीचं खूप आयुष्य वाढणार.
तर हा त्यांचं जे भोळापण आणि तेव्हापासून जे त्यांनी पूर्ण शरीरवर पूर्ण अंगावर जे सिंदूर घेतलं तर त्यांना असं वाटतं की रामजीचं आयुष्य वाढणार. तर आता जे लोक मंगळवारी शनिवारी सिंदूर चढवता हनुमानजीवर त्यांच्या हा उपाय हनुमानजीला खूप आवडतो. म्हणजे हनुमानजी प्रसन्न होत आहे. एक की तुम्ही अर्चना वंदन करताय देवाच्या ते ठीक आहे, पण एक तुम्ही जे अर्चना वंदन त्यांना प्रसन्न करायला जर तुम्ही करताय ते भाव प्रसन्नता जर ठेवला ना प्रसन्नताच्या तर देव तुमच्यावर लवकर प्रसन्न होतं. तर हनुमानजीला जर तुम्ही सिंदूर चढवला ते हनुमानजी लवकर प्रसन्न होतं. आणि खूप काही लोक काय करताय नियमानुसार ते पूर्ण चोला चढवत आहे. चोला म्हणजे काय त्याच्यामध्ये चमेलीचं तेल आणि सिंदूर हे दोन्ही वस्तू राहते आणि पूर्ण चोला तुम्ही चढवा. जे लोक 10 मंगळवारपर्यंत हनुमानजीला चोला चढवताय आणि खास दक्षिणमुखी हनुमानजीसाठी जर तुम्ही करताय आणि 5 लाडूचा भोग लावा हे 2 उपाय हनुमानजीला खूप आवडते आणि हनुमानजी लवकर तुमच्यावर कृपा करतात. निश्चितच गुरुजी, तुम्ही या हनुमानजींना कोणत्या गोष्टी आवडतात ह्या सांगितल्यात, मात्र हनुमानजींच्या पूजा आणि उपवासात कोणती गोष्ट करू नये? एकदम खूप चांगला प्रश्न. म्हणजे कधी कधी काय असं आपल्याला काय करायचे ते तर आपण लक्षात ठेवतो, पण जे आपल्याला जे नाही करायचे आपण जर ते केलं तर आपला उपवास खंडित होऊन जातो, आपली बरोबर. वंदना खंडित होऊन जाते. नंबर 1 ब्रह्मचर्याचा पालन. म्हणजे तुम्ही उपवास ठेवला ब्रह्मचर्याचा पालन करा. नंबर 2 उपवास ठेवताना हनुमानजीची पूजा करताना त्यांना तामसिक पदार्थ एकदम आवडत नाही, त्याच्याशी एकदम लांब राहायचं. आणि मी तुम्हाला एक निवेदन करतो, जर तुम्हाला तुम्ही जर हनुमानजीचे भक्त आहात आणि तुम्ही हनुमानजीची सेवा करताय तर मी तुम्हाला फक्त एक एक इतकं सांगतो, तुम्ही व्यसन करू नका, कधी पण व्यसन करू नका. आज हा एपिसोड तुम्ही बघितला, एक संकल्प ठेवा की मी हनुमानजीचा भक्त आहे ना, मी आजपासून कोणत्याही व्यसन करणार नाही. जर तुम्ही असा संकल्प ठेवला, संकल्प ठेवून तुम्ही हनुमानजीची वंदना अर्चना आणि हनुमानजीची सेवा केली तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो हनुमानजी तुमच्यावर पूर्ण कृपा करणार. हा चूक तुम्ही फक्त करू नका, कोणताही व्यसन पाळायचा नाही. असं नाही आहे की मंगळवारी तुम्ही हनुमानजीची पूजा केली, शनिवारची पूजा केली आणि हनुमान जयंतीला उपवास ठेवला तर त्या दिवशी तुम्ही पथ्य पाळले, काही व्यसन केला नाही आणि जसं मंगळवार गेला की मंगलची पूर्णता तुम्ही बुधवारी काढणार, तसं चालणार नाही. बुधवारी गुरुवारी शुक्र कोणताही वार असू द्या, आपल्याला फक्त हे लक्ष ठेवायचं आपण हनुमानजीचे भक्त आहोत ना म्हणून आपल्याला व्यसन कोणताही करायचं नाही. व्यसन सोडून द्या, मग तुम्ही हनुमानजीची पूजा करा. जे लोक असं म्हणताय आम्ही खूप पूजा करतो, खूप पाठ करतो, हनुमानजीची खूप सेवा करतो पण आपल्याला फल भेटत नाही, फल कसं भेटणार? व्यसन सोडावं लागतं. व्यसन सोडून द्या आणि मग तुम्ही हनुमानजीची अर्चना करा. निश्चितपणे हनुमानजी तुमच्यावर पूर्ण कृपा करणार. निश्चितच गुरुजी, आपल्याला एक फोन येतोय जुईनगरवरून हेमंत तांबोळ यांचा. हेमंतजी, आपला प्रश्न विचारा. नमस्ते गुरुजी. नमस्ते बेटा. नमस्ते हेमंत, बोला. सर माझा प्रश्न असा आहे की ऍक्च्युली माझी जी आपली जी लाईफ पार्टनर आहे त्यांची लॉयलिटी मला मिळत नाहीये. शिवाय कसं आता ती राहण्यासाठी पण दूर गेलेली आहे, म्हणजे ठाण्याला शिफ्ट झाले मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे. हो. आणि आमच्यामध्ये मतभेद होत राहतात कुठल्याही गोष्टीवरून असं म्हणजे. पण माझं म्हणणं आहे की या नात्याला आमच्या सुधारवण्यासाठी म्हणजे तुमच्याजवळ काय सजेशन आहे? कारण की मी आता सध्या राहतोय नवी मुंबईला जुईनगरला आणि ते राहतात ठाण्याला. असं आहे, असं झालंय. मला ना आणि बेटा त्याच्यामुळे कसं मला एक काम करा तुम्ही, मला ज्या दिवशी तुमचं लग्न झालं होतं ना ते तारीख हो. सांगा मला, ते तारीख सांगा. 29 मे 2010. ठीक आहे. आणि आता तुमची तारीख सांगा, तुमची जन्मतारीख. 25/3/1983. जन्मवेळ काय तुमचा बेटा? 1:15 दुपारी. जन्म कुठे झाला होता? मुंबईमध्ये. आणि तुमची जे जीवनसंगिनी आहे तिच्या सांगा डेट ऑफ बर्थ. त्यांचं 4 जून हा. 1989. जन्मवेळ माहिती आहे? 2:55 रात्री. जन्म ठिकाण? मुंबईच आहे. एक सांगू का मी तुम्हाला? हो. जीवनसंगिनीवर म्हणजे तुमची अर्धांगिनीवर तुमच्या खूप प्रेम आहे, हे मी सांगू शकतो. म्हणजे हो ते आहे, पण कसं ती
जे आपलं बोलणं असतं तसं ते होत नाहीये त्यांच्या बोलण्यामध्ये. हो 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 म्हणजे तुमच्या प्रॅक्टिकली बोलल्यासारखं होतंय. असं राईट प्रेमाचं प्रेम आहे पण ते दाखवत नाही, शो नाही होतंय. हा शिवाय लॉयलिटी नाही आपल्याला, असं होतंय. कधी कधी असं वाटतं की खरोखर ते प्रेमच नाही का आपल्यावरती, असं होतं. हो 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 आता मी सांगतो तुम्हाला काय करायचं. सोमवारी ना आपण महादेवच्या मंदिरमध्ये जातो ना, हो. आपण एक दुर्लक्ष करतो एक वस्तूला. तो काय कुठले सर? जे नांदी आहे ना, नांदी, ते हो. नांदीला दुर्लक्ष करतोय, नांदीची पूजा करत नाही. खूप काही लोक काय करतात, ते आपला महादेवाच्या पाया पडले आणि मग हो. ते आले. मी एकच बरोबर. सांगतो, जर तुम्हाला लॉयल्टी पाहिजे, जर हा. तुम्हाला समोरच्या माणसाच्या खूप प्रेम पाहिजे, मी एक सांगतो, तुम्ही काय करा, प्रदोषचा उपवास पकडा. प्रदोष. प्रदोषच्या हा काय तुम्हाला फक्त 1 महिना 2 वेळ करायचं, ठीक आहे. आणि हो. संध्याकाळी जर जेवण पण करायचं, जेवण पण करा. फक्त दिवसात तुम्ही उपवास ठेवा आणि फक्त या मनोरथासाठी, की जे तुम्हाला समोरून जे लॉयल्टी, जे तुम्हाला असं वाटतं, की लॉयल्टी हो. मला मिळत नाही, तर त्यासाठी प्रदोषचा उपवास करा आणि संध्याकाळी तुम्ही 2 दिवा लावा तुम्ही. आणि जे दिवा लावायचे ना आपल्याला, ते 2-2 भात पकडायचे, 2-2 भात. आणि काय करा, सुंदर जसं वाटतं एक ते. जसं एक भात आपण पकडली ना आणि दुसरी हा. पण, ते काय करा, ते दोन्ही एकत्र हे करा, ठीक आहे. आणि एकत्र हो. करून मग तुम्ही दिवे लावा. असे 2 दिवे लावायचे तुम्हाला, ठीक आहे ना. म्हणजे 2 दिवे लावायचे, 2-2 वातींचे. हो आणि खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, ठीक आहे ना. ते दिव्याच्या खाली थोडं तांदूळ ठेवा तुम्ही. ते देवासमोरच लावायचं का? देवासमोर लावायचे आणि त्यांच्या तोंड, जे दिव्याचं तोंड आहे, ते उत्तर दिशेकडे करा तुम्ही. हा उत्तर दिशेजवळ हो ठेवायचे. हो ओके. हो आणि कुठल्या वाराला वगैरे विशेष करायचं बेटा, असं काय का? प्रदोष म्हणजे काय, तो वारला येत नाही, तो एकादशीच्या नंतर प्रदोष येतोय, ठीक आहे ना. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. हो हो ओके. हो दुसऱ्या दिवशी नाही, कधी कधी तिसऱ्या दिवशी पण येतोय, ठीक आहे. तर प्रदोषला. प्रदोषचा ओके, उपवास ओके. पकडा आणि जर हा. उपवास शक्य नसेल तर जे उपाय मी सांगितलाय ते करायचे तुम्हाला, ठीक आहे. हे हो, तुम्ही नंदीची 11 पहिला पूजा करायची. आनंदीची पूजा करणं फार गरजेचं आहे. कारण काय, ज्या माणसाला लॉयल्टी पाहिजे ना, त्यांनी नंदीची पूजा करावी 100%. त्यांना दुर्लक्ष करायचं नाही, ठीक आहे. नंदीचं पूजन जे आहे ते कशा प्रकारे, म्हणजे ते सांगत जसा होतं मला. जसं आपण महादेवचं पूजन करतोय, म्हणजे त्यांच्यावर जल चढवायचं, त्यांच्या समोर एक दिवा लावायचा, त्यांना बिलपत्र चढवायचं, म्हणजे जे जे ओके. वस्तू महादेवाला आवडते ना, ते वस्तू आपल्याला नंदीला अर्पित करायचे. फक्त दुर्लक्ष करायचं नाही. कमी ते कमी ओके. माणसांनी जर पाया पडले, जल चढवला, तरी नंदी प्रसन्न होत आहे तुमच्यावर, ठीक आहे. आणि पायावरती जल चढवलं. प्रदोषला जर शक्य असेल तर संध्याकाळी तुम्हाला कुठेही जर नांदी बैल तुम्हाला दिसलं ना, तर तुम्ही काहीतरी त्याला नैवेद्य द्या, ठीक आहे. हे मी तुम्हाला एक ओके. सांगितलंय, कधी संधी भेटली तर नक्की करा. तर चालेल, निश्चितपणे चालेल. ते करू समोरची जे जीवनसंगिनी अर्धांगिनी, तिच्या तुम्हाला निश्चितपणे प्रेम पण भेटणार आणि लॉयल्टी पण भेटणार. खूप खूप आशीर्वाद. ठीक आहे सर. थँक्यू सर. धन्यवाद हेमंतजी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, आता एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आपल्या विषयातच आहे की हनुमान चालीसा महिलांनी वाचावी की नाही? नक्की वाचावी. कारण काय, फक्त तुम्ही थोडेफार नियम, म्हणजे काय नियम काय, बाई, जर तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करताय तर प्रयत्न केला पाहिजे की तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये शुद्धता म्हणजे काय, आपलं बाह्य शरीर, आंतरिक शरीर ते शुद्ध ठेवायचं आणि हनुमान चालिसा वाचायचं. खूप काही लोक हनुमान चालिसा वाचतात, असं काहीच नाही की त्यांना नाही वाचायचं. हनुमान चालिसा प्रत्येक माणसाला वाचली पाहिजे. आणि हनुमान चालिसा एक यासारखा विषय, त्याच्यामध्ये जास्त काही नियमावली नाही आहे. फक्त ते जे स्त्रीसाठी तुम्ही प्रश्न केला, तर मी पुरुषांना पण सांगतो, फक्त कोणतंही व्यसन नाही. व्यसन सोडून द्या, हनुमानजीची सेवा करा, हनुमान चालिसा वाचा, हनुमाष्टक वाचा, संकटमोचन काही करा. हनुमानजी 100% प्रसन्न होणार. ते जागृत देव आहेत आणि या कलियुगमध्ये त्यांची सेवासारखी कोणतीही सेवा नाही. मात्र हनुमान चालीसा शनिवारीच वाचायची असते की इतर कोणत्याही दिवशी वाचू शकतो? नाही, तसं नाही. हनुमान चालिसा मी तर असं म्हणणार रोज वाचायचं आहे, अच्छा. ठीक आहे. स्त्रियांना थोडेसे प्रतिबंध लागत आहे, हम्म. तर ते दिवस जर आपण सोडले तर नंतर ते वाचू शकतात. आणि दुसरं, शनिवारी मंगळवारी तर तुम्ही वाचा, पण जर रोजही तुम्ही हनुमान चालिसा वाचली, आणि जे आपले लहान पोरगं असतात, मी त्यांना पण म्हणतो हनुमान चालिसा त्यांना पण नक्की वाचायचं. गायत्री मंत्रचा पाठ त्यांना पण नक्की करायचा. आणि मी एक सांगतो, या मंचातून मी तुम्हाला एक विषय सांगतो, माझी इच्छा अशी आहे, ते सनातन हिंदू धर्म जे आहेत याच्यामध्ये जर आपण आपल्या घरी लोकांना प्रेरित केलं
आपले लहान लहान पोरांना जर प्रेरित केला की बाबा घरातून बाहेर पडताना आधी तू हनुमान चालीसा वाच, ते संस्कार तुम्ही टाका. जे संस्कार तुम्ही टाकले ना, हा 3 पिढीपर्यंत पोहोचताय आणि त्याच्यामध्ये सनातन धर्मसाठी तुमच्या 100% खूप जास्त योगदान राहणार. असं नाही की आपण बाहेर फक्त बघतो, अरे बाहेर हे चालू आहे, आता पोरं असं करताय तसं करताय. आपल्या घरी काय चालू आहे आधी ते बघावा. आपलं पोरं काय करतायत, त्यांना आपल्याला कसे संस्कार दिले पाहिजे या विषयावर तुम्ही थोडासा विचार करा. त्यांना गायत्री मंत्र आणि हनुमान चालीसा हे नक्की वाचावी, मग त्यांना बाहेर पडू द्यायच्या. हे तुम्ही संस्कार आपल्या घरी बनवून द्या. निश्चितच गुरुजी, तुम्ही हनुमान चालिसाचं महत्त्व आणि हनुमानाच्या व्रतवैकल्पाचं महत्त्व तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं आणि याचा फायदा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना होईल. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. स्वस्त तुझे कुशल मस्तुचराय वस्तु गोबा जहते धनदाने समृद्ध रस्तु ऐश्वर्य बल मस्तुपोक्षयस्तु वंशे सदी भवताम हरिभक्तिरस्तु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.